खरं तर सगळे सर्वात ज्युनियर आहे, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की 3 पक्ष एकत्र बसून सामूहिक आपण सांघिक निर्णय घेऊ. तीच ही बैठक संपलेली आहे. आपण त्या बैठकीच्या बाहेरच आहोत आणि आपण बघितलं तर सर्व आमदार हळूहळू बाहेर येऊ लागलेले आहेत. शिवसैनिकांच्या मनात जी काही इच्छा होती ती त्या सर्व आमदारांनी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमोर बोलून दाखवली. तर ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवसापासून हेच आमदारांचं आणि खासदारांचं म्हणणं होतं की एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत, तर आमची इच्छा हीच आहे की एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हावं. आपल्यासोबत गुलाबराव पाटील आहेत, किरण सामंत आहेत, भैया सामंत जे पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत. गुलाबराव पाटील यांच्याकडून आपल्या पाटील साहेब काय नेमकं आमदारांचं मत होतं? आपल्या योजनांसंदर्भात मुख्यमंत्री माहिती देत होते, परंतु त्यावेळेला मुख्यमंत्र्यांचा चेहरा बघून लोकांनी मतदान केलं अशी एक भावना आमदारांची होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की हो हे काम सुरू आहे. एक सूचक इशारा म्हणणार सूचक वक्तव्य. हे बघा, या ठिकाणी मीटिंग होत असताना प्रथमतः या ठिकाणी ज्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या भाषणाच्या पहिले आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील, आदरणीय अमित शहा असतील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याचबरोबर महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी आणि त्याचबरोबर RSSची मदत केली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा संत महंतांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. आणि त्यावेळेस जे बोलत असताना आमदारांनी या ठिकाणी खालून भावना व्यक्त केली की आपण मुख्यमंत्री व्हा. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की काम सुरू आहे, पण शेवटी 3 पक्ष असल्यामुळे 3 पक्षाचे निर्णय घेतले तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. आणि त्यांनी सज्जड आमदारांना दम दिला की निवडून आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये राहिलं पाहिजे, बाकीच्या गोष्टी मी बघणार आहे. काम सुरू आहे म्हणजे दिल्लीश्वरांशी बोलणं सुरू आहे, दिल्लीतल्या काही निरोपाची वाट बघताय. या वक्तव्याचा अर्थ काय आहे? हे बघा, त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की 3 जण बसून याचं काम सुरू आहे, याचा अर्थ चुकीचा अर्थ कोणी काढू नये. मला तरी असं वाटतं की निश्चितपणाने त्यांनी आपल्या आमदारांची समजूत घातली. भैया, तुम्ही पहिल्या टर्म मध्ये आलेला आहात, मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे तुम्हाला संधी दिली, या वक्तव्याचा अर्थ तुम्ही कसा बघता? खरं तर सगळे सर्वात ज्युनियर आहे, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की 3 पक्ष एकत्र बसून सामूहिक आपण सांघिक निर्णय घेऊ. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर यावेळी बघितलं तर ह्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ आहेत, परंतु या वक्तव्यातून आता नेमकी मुख्यमंत्री काय हालचाल करतायत, आज रात्री दिल्लीला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे दिल्लीतून काही वेगळा निरोप येतोय का याकडे सर्व आमदारांचं लक्ष लागलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.